मंडळी, साधी कढी तर आपण नेहमीच बनवतो. कधी तुम्ही ही डुबकीवाली कढी ट्राय केली आहे का? तसं तर ही छत्तीसगड एमपीची रिजनल रेसिपी आहे, पण मी जेव्हा ट्राय केली तेव्हा मला खूप आवडली, म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. मग चला सुरू करूया. तर डुबकीवाली कढी बनवण्यासाठी सर्वात आधी अर्धा कप एवढी उडदाची डाळ म्हणजे जो मोगर असतो तो मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता. भिजवलेली ही उडदाची डाळ आता मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करून घ्यायची. त्यामध्ये 5 ते 6 लसणच्या कळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आपल्या चवीनुसार तुम्ही घालू शकता, अर्धा इंच आल्याचा तुकडा, काही कढीपत्त्याची पानं, 1 चम्मच जिरं घालायचं. पाणी न घालता मिक्सरला थोडं फिरून घ्यायचं. डाळ थोडी ओबडधोबड बारीक झाली की यामध्ये भरपूर असा कोथिंबीर घालायचा. थोडंसं पाणी घालून आता याची मिक्सरला एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची. बघा, एकदम फाईन अशी ही डाळीची पेस्ट तयार झाली आहे, बाजूला ठेवून घेऊ. आता एक मोठं मिक्सिंग बाउल घेतला आहे. त्यामध्ये 1 ते सव्वा कप एवढं मी कढीचं दही घेतलं. हे दही पहिले विस्करच्या मदतीने छान फेटून घ्यायचं, जेणेकरून आपल्या कढीचं टेक्स्चर एकदम सॉफ्ट आणि एकदम स्मूथ येईल. तर अशा प्रकारे हे दही फेटून झालं की यामध्ये आता जे आपण डाळीचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं बॅटर, ते 1 ते 2 चम्मच बॅटर या दहीमध्ये टाकायचं. ते पण या दहीमध्ये मस्त विस्क करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. कढीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी सध्या यामध्ये 1 ग्लास एवढं पाणी टाकत आहे, म्हणजे जवळपास 1 कप एवढं मी पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर परत हे छान मिक्स करून बाजूला ठेवून घेतलं. आता एक छोटं मिक्सिंग बाउल घेतला आहे. त्यामध्ये जे आपण डाळीचं मिक्सचर तयार करून घेतलेलं होतं ते सगळं मिश्रण या बाउलमध्ये काढून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मिश्रण आता एकाच साईडला 3 ते 4 मिनटं फेटून घ्यायचं, जेणेकरून हे मिश्रण एकदम फ्लफी लाईटवेट होईल आणि आपल्या वड्या ज्या आहेत त्या एकदम स्मूथ आणि एकदम हलक्या होतील. बघा, अशा प्रकारे हे मिश्रण फेटून तयार झालं आहे. आता कढी करण्यासाठी एक मोठी कढईमध्ये 1 मोठा चम्मच तेल घालायचं. त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं, जेणेकरून तेलामध्ये जेव्हा आपण कढीपत्ता, मोहरी वगैरे टाकतो ते कढईच्या बाहेर येत नाही आणि गॅस सुद्धा आपला खराब होत नाही. ही एक महत्त्वाची टिप दिली आहे बघा. तेलामध्ये जिरं मोहरी टाकायची. छान तडतडली की एक बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, थोडा हिंग घालायचा. कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा मीडियम गॅसवर. कांदा जास्त परतवायचा नाही, थोडासा सॉफ्ट करायचा. कांदा थोडा सॉफ्ट झाला की यामध्ये 1/4 टीस्पून हळद आणि अर्धा चम्मच मिरची पावडर घालायचं. काही सेकंदासाठी हळद मिरची पावडर छान परतलं की यामध्ये तयार करून ठेवलेलं दह्याचं मिक्सचर घालायचं आणि कढीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी अजून 1 कप मी यामध्ये पाणी घातलं आहे, कारण यामध्ये जेव्हा आपण वड्या सोडू तेव्हा ही कढी अजून घट्ट होईल. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि फिरवत फिरवत ही कढी 7 ते 8 मिनटं छान मीडियम फ्लेमवर उकळून घ्यायची, म्हणजे कढी पूर्णपणे शिजून घ्यायची आहे. 7 ते 8 मिनटं लागतं आणि फिरवत फिरवत जर कढी आपण शिजवली तर कढीचं टेक्स्चर देखील एकदम स्मूथ होतं. 7 ते 8 मिनटानंतर आता जे आपण डाळीचं बॅटर तयार केलं होतं ते हातामध्ये घ्यायचं आणि ज्या प्रकारे आपण भजे तेलामध्ये सोडतो अगदी त्याचप्रमाणे कढीमध्ये छोटे छोटे भजे सोडून घ्यायचे, म्हणजे वड्या सोडून घ्यायच्या. वड्या कढईमध्ये सोडताना तर लो फ्लेमवरच ठेवायचं. नंतर सगळ्या वड्या सोडून झाल्यावर मीडियम फ्लेमवर ही कढी 4 ते 5 मिनिटं छान शिजवून द्यायची. कढी शिजत आहे तोपर्यंत या कढीमध्ये टाकण्यासाठी आपण एक तडका बनवूया. त्यासाठी तेलामध्ये जिरं आणि 3 ते 4 सुक्या मिरच्या थोडा कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या. मिरच्याला कलर आला की यामध्ये 1 चम्मच काश्मीरी मिरची पावडर टाकायचं, गॅस बंद करायचा आणि हा गरमागरम तडका जो आहे तो कढीवर टाकून घ्यायचा. सत्सर्रकन आवाज आला पाहिजे, म्हणजे एकदम मस्त खमंग अशी फोडणी बसते. वरून बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा, मिक्स करून घ्यायचं आणि झाली आपली डुबकीवाली कढी तयार. ज्यांना कढी पकोडे खायला खूप आवडते पण फ्राईड वस्तू अवॉइड करत असाल तर हे एक बेटर व्हर्जन आहे आणि हेल्दियर सुद्धा आहे. गरमागरम भाताबरोबर तर खूपच छान लागते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.